आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। निसर्गराया भेटू चला विठ्ठल पेरूया। दुष्काळी भागाला वरदान म्हणून लाभलेले खानापूर आटपाडी इसापूर सर्कल मतदारसंघातील विद्यमान माजी आमदार, गोरगरिबांचे कैवारी, खानापूर तालुक्याचा बुलंद आवाज, माननीय माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिव भाऊ हनुमंतराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सद्गुरू कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर श्री विक्रांत बाळकृष्ण बागल यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा। निसर्गराया भेटू चला विठ्ठल पेरूया। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेजमध्ये निसर्ग फाउंडेशनच्या वतीने निसर्गराया भेटू चला विठ्ठल पेरूया या फाउंडेशनचे चौथे निसर्ग रंग साहित्य संमेलन रविवार दिनांक 14/7/2024 रोजी घेण्यात आले असून या मागचा उद्देश एकच की जनसामान्यांपर्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश पोहोचवणे। या संदेशामार्फत त्यांची संकल्पना करूया आपण पर्यावरणाचे रक्षण होईल पृथ्वीचे संरक्षण। सांगली निसर्ग फाउंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे आषाढी एकादशी निमित्त सांगली येथून आपल्या फाउंडेशन मार्फत एक सायकल प्रवास सांगली ते पंढरपूर 4 वर्षांपासून राबवित असून हल्ली अनेक वर्षांपासूनचे मोठमोठ्या झाडांचे कत्ल करून पर्यावरणास धोका निर्माण होत आहे। पृथ्वी व पर्यावरण याचे संतुलन टिकून राहण्यासाठी झाडे लावणे गरजेचे असल्या कारणाने त्यांनी दिलेला संदेश झाडे लावा आणि झाडे जगवा व पर्यावरण वाचवा। कारण कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासली होती, ते भविष्यात कधीही भासू नये यासाठी प्रत्येक नागरिकाने झाडे लावून जगण्याचे ध्येय उराशी बाळगले पाहिजे। स्टार वन न्यूज वर्तमान। पंढरपूरपर्यंत आम्ही एक सायकल प्रवास आयोजित करत आहोत। या प्रवासात याला कोणी वारी म्हणल, दिंडी म्हणल, यात्रा म्हणल, सहल म्हणल, कुणी म्हणल उत्तराम अभियान चारिका, कुणी काही म्हणू, पण आयुष्याला परिस्पर्श करणारा, जीवनाचा खरा पुरा आरसा दाखवणारा हा निसर्ग प्रवास म्हणजेच खरी विठ्ठल भेट। आणि या प्रवासात आम्ही पेरीत आहोत मनशुद्धीचे तुळस, प्रयत्नांचा पिंपळ वृक्ष, नवनिर्मितीचा आधार वड आणि सुदृढतेचं प्रतीक कडुलिंब, मानवतेचा सर्वदूर पसरवणारा मोगरा। या निसर्गाच्या अगणिक असंख्य हिरव्यागार चांदण्या या निसर्गाच्या सृष्टीत पेरत आहोत तुमच्या साक्षीनं, तुमच्या मार्गदर्शनाने आणि तुमच्या सहकार्याने। त्यामुळं या चळवळीत सहभागी व्हा आणि झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा। त्यानंतरच माणसाची खरी प्रगती होईल आणि माणूस वाचेल। या असलं काय तर डोक्यात घ्या। बळवंत कॉलेजच्या या पवित्र भूमीमध्ये होते। या कार्यक्रमासाठी उपस्थित जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते माननीय विलासराव जगताप साहेब, माननीय विजय तोरमारे साहेब, ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक लेखक, प्रदीप काका माने सरपंच परिषद अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, संदीप तात्या काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भाजपा, शंभूराज श्री खाटकर शिवसेनाचे जिल्ह्याचे प्रमुख, नंदकुमार आंबे राज्य उपाध्यक्ष, रामचंद्र भिंगारदेवी दलित मित्र, माननीय संजय भिंगारदेवी माजी उपनगराध्यक्ष विटा, पंकज भैया डबडे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सचिव आणि विटा शहर प्रभारी। आज तुम्ही सर्वजण सांगलीमधून सायकलवरती श्री क्षेत्र पंढरपूर पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहे, तर माझ्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत। परमेश्वर चरणी प्रार्थना आहे की तुम्ही जे काम हातामध्ये घेतलेलं आहे, खरं तर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो प्रदूषणाचा। आणि एका घरात 4 फोर व्हीलर, 4 टू व्हीलर, प्रत्येकाजवळ एक गाडी आणि सातत्यानं काही काम असेल तर ठीक आहे, पण विनाकारण सुद्धा असं बरंच प्रवास त्या गाड्याने होतोय। जर आपण सायकलनं प्रवास करताय तर नवीन पिढीला त्याच्यासाठी एक चांगला संदेश आपल्या माध्यमातून निश्चितपणे जाईल, या एक आशा तुमच्याकडून आहे। जगताप साहेब या कार्यक्रमाला आवर्जून जतून आलेले आहेत, बाकीचे सगळे मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहेत। या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। निसर्गरंग फाउंडेशनच्या 4थ्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एक आगळं व्यासपीठ निर्माण करून वेगवेगळ्या विचारधारा एकत्र आणून आपल्या समोर आदर्श असं
या जिल्ह्यातील काही व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा अभ्यास म्हणा किंवा त्यांचे विचार आपल्या माध्यमातून महाराष्ट्रावर पोहोचवण्याचं एक चांगलं काम आदरणीय या निसर्ग फाउंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकळेकर यांच्या माध्यमातून होत आहे. मी खरंच पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो की आगळी वेगळी वारी आपण चालू केली आहे. या वारीमध्ये वारकरी किती आहे यापेक्षा विचाराचे वारकरी किती आहेत हे महत्वाचं आहे. खरं तर या व्यासपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्यातील एक प्रभावशाली राजकारणातलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आमचे आदरणीय जगताप साहेब. कुठल्याही शहराच्या कुठल्याही भागाला जर दुखणं झालं हे माणसाच्या मनाला दुखून होतही नाही. तसं या समाजामध्ये अनेक आहेत, अनेक समाजाचे घटक आहेत, धर्म अनेक आहेत, त्या धर्मामध्ये अनेक घटक आहेत. पण या कुठल्याही घटकाला जर धक्का पोचला तर त्या सगळ्या समाज रस्त्याला दुःख होते हे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये सांगितले. आणि पुढे आपण पुराणाच्या देवळामध्ये बरे भीक म्हणतात, मग देव त्यांना भीक देत नाही, तुम्हाला भीक देते का की तुम्हाला? देव पाहायला गेलं तर देव असं कुठे तुम्हाला मिळणार नाही. देव हा निसर्गामध्येच आहे. तुकाराम महाराज सांगितले, देही असता देव मृता फिरे निर्देव. देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंदे तीर्थग्रामी. नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंदे वनांतरी. दुधी असता नवनीत तेने तयाचे मतीत. साखरेचे मूळ ऊस तैसा तेही देव दिसे. तुका सांगे मूळ जना तेही देवका पाना. हा तुकाराम महाराजाचा एक मोठा अभंग आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.